क्लास 9 प्रॅक्टिस सेट 4.3 मधला क्वेश्चन नंबर सेकंड पाहत आपण. आपल्याला क्वेश्चन दिलाय इफ 15a² + 4b² डिवाइडेड बाय 15a² - 4b² इक्वल टू 47/7. ओके, हा रेशो आपल्याला गिवन मध्ये दिलेला आहे. ओके, तर आपल्याला फाइंड करायचे फाइंड द व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग रेशोज. तर तुम्हाला खाली काही 4 रेशो दिलेत, या रेशोची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड करायची. सुरुवातीला तुम्हाला a/b फाइंड करायचे आणि इथं मिळालेली a/b ची व्हॅल्यू ह्याच्यानुसार तुम्हाला हे खालचे 3 रेशो फाइंड करायचे. ओके, सुरुवातीला ह्याला सॉल्व्ह करूया आपण. ह्याच्यामधून आपण a/b ची रेशो a/b चा रेशो फाइंड करूया. ओके, तर बघा ह्याला सॉल्व्ह करूया आपण. तुम्हाला दिले काय 15a² + 4b² डिवाइडेड बाय 15a² - 4b² इक्वल टू 47/7. ओके, हे तुम्हाला गिवन मध्ये दिलेले आहे. तर बघा आपल्याला हे a² b² सगळं कॅन्सल करायचं आहे. आपल्याला फक्त a/b करायचे आहे. ओके, तर बघा मला वाटतंय इथं आपण कंपोनेंट डिवाइड प्रॉपर्टी वापरली तर हे 15 वर जाऊन, ओके, हे 15a² - 4b² वर जाऊन 4b² कॅन्सल होतं प्लस मायनस. ओके, आणि डिनॉमिनेटर मध्ये 15a² कॅन्सल होतं. तर बघूया आपण करून बाय कंपोनेंट डिवाइड. तर बघा हे काय होणार आहे 15a² + 4b² आणि हा प्लस मध्ये डिनॉमिनेटर वर येणार आहे, म्हणजे हे येणार आहे 15a² - 4b² आणि डिनॉमिनेटर मध्ये हा न्यूमरेटर मधून डिनॉमिनेटर सबट्रॅक्ट होणार आहे, म्हणजे हे 15a² + 4b² हा वरचा नंबर, ह्याच्यातून खालचा नंबर हा वजा होणार आहे, म्हणजे वजा 15a वर्ग आणि हे वजा आणि मधलं वजा हे होणार आहे अधिक 4b². ओके, बघा प्लस मायनस व्यवस्थित करत चला, बाकी काय प्रॉब्लेम येणार नाही. ओके, तर ह्या साईडला येणार आहे 47 प्लस खालचा नंबर पण 7 आहे. ओके, खालचा नंबर आहे 7 डिवाइडेड बाय 47 - 7. ओके, तर बघा आपण काय केले, आपली प्रॉपर्टी कोणती आहे बघा a/b इक्वल टू a + b अपॉन a - b ओके, ही प्रॉपर्टी वापरली आपण कंपोनेंट डिवाइडेड. ओके, वर a + b आणि खाली a - b. ही आपली a ची व्हॅल्यू आहे, ह्याच्यातून b ला ऍड केलं, नंतर a मधून b ला सबट्रॅक्ट केलं, इकडे पण तेच केलं आपण. तर बघा इथं प्लस 4b² आणि मायनस 4b² कॅन्सल झाला. ह्या साईडला 15a² प्लस 15a² मायनस एक गोष्ट प्लस आणि एक मायनस असेल तर ती कॅन्सल होते. हा 15 आणि 15 हा 30a² डिवाइडेड बाय 4 आणि 4 8b². ओके, ह्या साईडला बघा 47 आणि 7 यांची ऍडिशन होईल 54 आणि 47 - 7 यांची होईल 40. ओके, ह्याला रिड्यूस करून घेऊ, ह्याला पण रिड्यूस करूया. 30 आणि 8 पण रिड्यूस होतं. ह्याला रिड्यूस केलं तर बघा काय येतं, हे बघा 2 4 चा 8 आणि 2 15 चा 30, 2 2 चा 4, 2 7 चा 14 आणि 2 2 चा 4 0. तर व्हॅल्यू भेटले तुम्हाला 15a वर्ग अपॉन 4b² इक्वल टू 27/20. ओके, हा 4 या साईडला घेऊन जाऊया आणि हा 15 या साईडला खाली जातो, म्हणजे काय मिळतं तुम्हाला व्हॅल्यू मिळणार आहे a² अपॉन b² इक्वल टू, हे बघा हे 4 डिव्हिजन मध्ये होते, इकडे गुणाकारात जातील, म्हणजे हे 27 च्या गुणाकारात 4 जातील आणि खालच्या साईडला 20 आणि हे 15 त्याच्या गुणाकारात येतील, म्हणजे 20 × 15. ओके, तर याला सॉल्व्ह करू आपण. 4 आणि 20 ला सॉल्व्ह करता येईल. 4 1 चा 4, 4 5 चा 20. ओके, 4 5 20 आणि या साईडला बघा 3 ने डिवाइड होतं, 3 9 चा 27 आणि 3 5 चा 50. राहिले काय a² अपॉन b² बरोबर राहिले 9 1 चा 9 आणि 5 5 चा 25. ओके, आपल्याला फाइंड करायचे फक्त a/b. इथं स्क्वेअर होत आहे, टेकिंग स्क्वेअर रूट घेतलं तर हे स्क्वेअर कॅन्सल होईल. टेकिंग स्क्वेअर रूट बोथ द साइड, टेकिंग स्क्वेअर रूट
बोथ द साइड. ओके. स्क्वेअर रूट घेतलं तर इथलं स्क्वेअर खालचं स्क्वेअर कॅन्सल. हे येतं ए अपॉन बी आणि ह्या साईडला 9चं स्क्वेअर रूट येतं 3 आणि 25 येणार आहे 5. म्हणजे तुम्हाला ए अपॉन बी ची व्हॅल्यू भेटली आहे 3 अपॉन 5. हे तुमचं आन्सर असेल. ओके. चला त्याच्यानंतर सेकंड रेशो आपल्याला सेकंड रेशो फाइंड करू. सेकंड रेशो आहे तुमचा 7a मायनस 3b अपॉन 7a प्लस 3b. ओके. तर बघा आपल्याला ए आणि बी च्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. ज्या फर्स्ट रेशो मध्ये व्हॅल्यू भेटल्या त्याच रेशो इथं सॉल्व्ह करायच्या आणि तुम्हाला हा रेशो फाइंड करायचा आहे. तर तुम्हाला गिव्हन मध्ये भेटले ए अपॉन बी इक्वल टू 3 अपॉन 5. ओके. तर इथं आता आपल्याला करायचं काय, ए सोबत 7 आहे आणि बी सोबत 3 आहे. म्हणजे 7/3 न टोटल मल्टिप्लिकेशन करून घेऊया. मल्टिप्लाइंग both the side by 3/5. ओके. 3/5 न मल्टिपल करून घेऊया. तर ह्या साईडला येणार आहे 3/5 न नाही, आपल्याला 7 पाहिजे ए सोबत आणि बी सोबत 3 पाहिजे. म्हणजे 7/3 न मल्टिपल करावं लागणार आहे. हे बघा 7/3 न केलं तर ए सोबत 7 येईल आणि बी सोबत 3 पाहिजे आपल्याला. ओके. तर हे येणार आहे 7a अपॉन 3b इक्वल टू 7 3 चा 21 आणि 5 3 चा 15. ओके. तर बघा आपल्याला ए प्लस बी आणि ए मायनस बी ही प्रॉपर्टी पाहिजे. म्हणजे कंपोनेंट ऑफ डिवाइडेंड ऑफ. ओके. बाय कंपोनेंट ऑफ डिवाइडेंड ऑफ काय म्हणणार आहे आपल्याला 7a प्लस 3b डिवाइडेड बाय 7a मायनस 3b इक्वल टू 21 प्लस 15 अपॉन 21 मायनस 15. चला ह्याला सॉल्व्ह करून घेऊ आपण. आपल्याला व्हॅल्यू मिळणार आहे 7a प्लस 3b डिवाइडेड बाय 7a मायनस 3b इक्वल टू 21 आणि 15 हे होईल 6 3 आणि 6. ओके. याला सॉल्व्ह करून घेतलं तर 6 1 6 6 6 चा 36. तर व्हॅल्यू भेटली तुम्हाला 7a प्लस 3b डिवाइडेड बाय 7a मायनस 3b. याची व्हॅल्यू भेटली आहे तुम्हाला 6/1. 6/1. ओके. तर आपल्याला व्हॅल्यू फाइंड कशाची करायची आहे 7a मायनस 3b. म्हणजे हा डिनॉमिनेटर वर पाहिजे आणि न्यूमरेटर खाली पाहिजे. म्हणजे बाय इन्व्हर्टेंडो नुसार काय येणार आहे, हा वर जाणार आहे वरचा खाली येणार आहे. म्हणजे 7a मायनस 3b अपॉन 7a प्लस 3b इक्वल टू 1 वर जाणार आहे आणि 6 खाली जाणार आहे. म्हणजे आपल्याला रेशो भेटलाय 1:6. हे आपलं आन्सर असेल. ओके. क्वेश्चन नंबर 3 मध्ये तुम्हाला रेशो दिलाय. 3rd नंबर रेशो दिला तुम्हाला b² मायनस 2a². ओके. b² मायनस 2a² अपॉन b² प्लस 2a². हा रेशो तुम्हाला फाइंड करायचा. तुम्हाला व्हॅल्यू दिली ए अपॉन बी ची. ए अपॉन बी इक्वल टू दिले तुम्हाला 3/5. ओके. तर आपल्याला इथं ए आणि बी चा स्क्वेअर लागणार आहे. पहिल्यांदा तर आपण स्क्वेअरिंग करून घेऊया. ए सोबत 2 मल्टिपल मध्ये लागणार आहे. डायरेक्ट पहिले मल्टिपल केलं तरी पण चालते. मल्टिप्लाइंग बोथ द साइड बाय 2. मल्टिप्लाइंग बोथ द साइड दोन्ही साईडला 2 ना गुणून घेऊया. तर बघा काय मिळतं आपल्याला 2a भागिले b इक्वल टू 3 2 6 भागिले 5. ओके. पहिले आपण स्क्वेअरिंगच करून घेऊया. चुकेल नाही तर आपलं, कारण स्क्वेअरिंग इम्पॉर्टंट आहे. स्क्वेअरिंग बोथ द साइड. स्क्वेअर करून घेऊया. ह्याचा स्क्वेअर केला, बी चा स्क्वेअर केला इक्वल टू 3 चा स्क्वेअर 9 आणि 5 चा स्क्वेअर होतो 25. आता आपण करूया 2 न मल्टिपल. ए सोबत 2 लागणार आहे आपल्याला. तर याचं मिळणार आहे आपल्याला मल्टिप्लाइंग बोथ द साइड बाय 2. 2 न मल्टिपल करूया
तर हे भेटणार आहे 2a स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर इक्वल टू 2 9 चा 18 अपॉन 25. ओके, तर काय करायचं आपल्याला b स्क्वेअर प्लस 2a स्क्वेअर बनवायचे. तर पहिल्यांदा आपल्याला b पहिल्यांदा घ्यायचा आहे आणि b मधून 2a स्क्वेअरला ऍड करायचे किंवा सबट्रॅक्ट करायचे, म्हणजे हा वर घ्यावा लागेल आपल्याला. म्हणजे इन्व्हर्टेंडो मध्ये घेतलं तर हे वर येईल आपल्याला. ओके, बाय इन्व्हर्टेंडो चला काय होणार आहे, b स्क्वेअर वर येणार आहे, खाली 2a स्क्वेअर. ओके, 25 वर येणार आहे आणि खाली राहील 18. चला आता आपल्याला वापरता येईल बाय कंपोनेंडो डिवाइडेंडो, म्हणजे ऍडिशन आणि सबट्रॅक्शन करायची आपल्याला. बाय कंपोनेंडो डिवाइडेंडो अँड डिवाइडेंडो. काय होणार आहे हे, b स्क्वेअर प्लस 2a स्क्वेअर डिवाइडेड बाय b स्क्वेअर मायनस 2a स्क्वेअर इक्वल टू 25 अधिक 18 आणि 25 वजा 18. चला ह्याला सॉल्व्ह करून घेऊ आपण. तर व्हॅल्यू मिळणार आहे आपल्याला b स्क्वेअर प्लस 2a स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर मायनस 2a स्क्वेअर इक्वल टू 43 आणि खाली येणार आहे 7. ओके, 43 अपॉन 7 मिळते. तर आपल्याला व्हॅल्यू पाहिजे b स्क्वेअर मायनस 2a स्क्वेअर वर आणि खाली b स्क्वेअर प्लस 2a स्क्वेअर, म्हणजे आपल्याला डबल इन्व्हर्टेंडो करावं लागणार आहे. बाय इन्व्हर्टेंडो काय मिळणार आहे आपल्याला, ह्याला उलट करायचं. b स्क्वेअर मायनस 2a स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर प्लस 2a स्क्वेअर इक्वल टू 7 वर जाईल आणि 43 खाली येईल. म्हणजे आपला जो रेशो दिलाय त्याची व्हॅल्यू भेटली आपल्याला 7:43. ओके, रेशो नंबर 4 दिलाय तुम्हाला b क्यूब मायनस 2a क्यूब आणि b क्यूब प्लस 2a क्यूब. ओके, चला आपल्याला a अपॉन b ची व्हॅल्यू दिली आहे, a अपॉन b इक्वल टू दिले 3/5. सुरुवातीला यांची क्यूबिंग करून घेऊया, कारण आपल्याला a क्यूब आणि b क्यूब हे लागणार आहे रेशो मध्ये. मग क्यूबिंग बोथ द साइड ओके, तर हे मिळणार आहे आपल्याला a क्यूब अपॉन b क्यूब इक्वल टू 3 चा क्यूब येतो 27 आणि 125. ओके, तर आता काय करायचं आपल्याला b क्यूब पहिले लागणार आहे, म्हणजे b मध्ये 2a ऍड होणार आहे, म्हणजे याला इन्व्हर्टेंडो करावं लागणार आहे लगेच. बाय इन्व्हर्टेंडो काय मिळणार आहे, b क्यूब वर जाईल, खाली a क्यूब येईल, या साईडला पण तसंच होणार आहे 125 अपॉन 27. ओके, चला आता काय करायचं आपल्याला, कंपोनेंडो डिवाइडेंडो करावं लागणार आहे. म्हणजे b क्यूब मध्ये a क्यूब आपल्याला a ला 2 मल्टिपल घ्यायचं राहिले. ओके, हा जो a आहे याच्यासोबत 2 हे मल्टिपल मध्ये आहे, हे राहिले आपलं. मल्टिप्लाइंग बोथ द साइड बाय. आता आपल्याला काय लागणार आहे, a सोबत 2 लागणार आहे, म्हणजे फक्त 2 न मल्टिपल केलं तरी होऊन जाईल. 2 न मल्टिपल करायचं आपण, म्हणजे हे येणार आहे 2a क्यूब अपॉन b क्यूब इक्वल टू 54 अपॉन 125. इथं सुद्धा 27 ला 2 न गुणलं, इथं सुद्धा गुणलंय ऑलरेडी 2a क्यूब झाला. ओके, हा 2a क्यूब आणि हा b क्यूब. ओके, आता अजून काय लागणार नाही आपल्याला. तर आता आपण काय करून घेऊया, आपल्याला b क्यूब वर पाहिजे आणि 2a क्यूब खाली पाहिजे, म्हणजे बाय डिवाइडेंडो बाय इन्व्हर्टेंडो. चला इन्व्हर्टेंडो नुसार वरचा नंबर खाली घेता येईल, खालचा वर घेता येईल, म्हणजे हा येईल b क्यूब अपॉन 2a क्यूब इक्वल टू 125 अपॉन 54. ओके, इन्व्हर्टेंडो प्रॉपर्टी वापरली. चला आता काय करायचं आपल्याला, ह्यांचीच ऍडिशन आणि सबट्रॅक्शन करायची, म्हणजे बाय कंपोनेंडो डिवाइडेंडो अँड डिवाइडेंडो. चला काय करायचं आपल्याला, b क्यूब मध्ये ऍड करायचे आणि सबट्रॅक्ट करायचे. b क्यूब प्लस 2a क्यूब
डिवायडेड बाय बी क्यूब मायनस 2a क्यूब इक्वल टू 125 प्लस 54 आणि खाली येणार आहे 125 मायनस 54. ओके, चला ह्याला सॉल्व्ह करून घेऊ ऍडिशन सबट्रॅक्शन. तर हे बी क्यूब प्लस 2a क्यूब डिवायडेड बाय बी क्यूब मायनस 2a क्यूब इक्वल टू ऍडिशन करून घ्या 5 आणि 4 9 5 2 7 आणि हा 1 डिवायडेड बाय सबट्रॅक्शन करून घ्या 1 7. ओके, 71 येईल. ओके, तर बघा आपल्याला करायचे काय, आपल्याला बी क्यूब मायनस 2a क्यूब वर पाहिजे आणि बी क्यूब प्लस 2a क्यूब हे खाली पाहिजे. आपल्याला खालचा नंबर वर कधी घेता येतो, फक्त इन्व्हर्टेंडो मध्ये घेता येतो. ओके, मग बाय इन्व्हर्टेंडो काय होईल, हे बी क्यूब मायनस 2a क्यूब हे वर जाईल आणि वरचा जो नंबर आहे तो म्हणजे बी क्यूब प्लस 2a क्यूब हा खाली येईल इक्वल टू 71/179. ओके, हे तुमचं आन्सर असेल. आपल्याला ह्याचा रेशो फाइंड करायचा, रेशो असेल आपला 71/179. ओके, अशा प्रकारे हा चौथा क्वेश्चन होता आपला. अशा प्रकारे हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. फक्त प्रॉपर्टीचा यूज करायचा आणि याला सॉल्व्ह करायचा आहे. ओके, जसं दिले त्याप्रमाणे तुम्ही याला बनवा आणि जी व्हॅल्यू राईट साईडला बनेल तो आपला रेशो असेल. ओके.